श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरिन भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन, सांडोनिया अवघाक्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती. आता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्याच्या अंती अक्कलकोटी आले. यती नृपनाय दर्शन देती, स्वच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. ते तयांचे सकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. ते जे केवळ वैकुंठवासी असे अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी जिते धरिती मानवरूप. चोळापा केवळ निर्धन, परिस्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोते तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. गरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्त धरोनी. कोणी संपत्ती कार्याने, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले, असे के आले किती एक. सर्वांशी कल्पद्रू मास समान, होऊन या कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानवरूप झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यती राजपुरविती. दृढचरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटीत तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले कोटासी. हसोनी म्हणून जनांसी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते वसतसे. काय तुम्हा वेड लागले वेग, वंदित ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयाने निंदिले, समर्थांचे अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालेले. एक भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवाल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले, ते क्षणार्धात समाज दाटला बहुत. एकची गर्दी झाली. दर्शने घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मीती तयाते. कोणी नवसाती करीती, कोणी अनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. श्रण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती. संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. पाणी सुटले त्याच्या मुखासी, म्हणती यच्छेत मिळेल खावयासी. मग सारा दिवस उपवासी, जीव आमूचा कळवळा. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक झाले सारे नेत. संन्यासी मनीजुरत व्याकुळ होते भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तेचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना, त्यासी झाली विटंबना. दंडावया कुस्तिक जना अवतरलेस यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ते ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती वैष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. चतुर अध्याय गोळहा. श्री स्वामी राज पर्णमस्तु, शिररस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.